अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व साधक बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य शकुंतलाताई आपटे महाराज लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या पुस्तकाचं वाचन करत आहोत. आज आपण एकनाथ महाराजांची भावस्थिती याबद्दल परमपूज्य मामा काय म्हणतात ते ऐकूया. आपल्या सद्गुरूंची ही अनुग्रहाची हकीकत सांगितल्यावर श्रोत्यांना विनवताना त्यांनी जे उद्गार काढले आहेत ते अत्यंत प्रेमाचे, मोलाचे आणि खऱ्या सद्गुरू भक्ताला साजेसेच आहेत. त्यावरूनही त्यांची अंतरंग स्थिती कशी होती हे आपल्याला थोडे कळू शकते. ते अतिशय गोड शब्दाने सांगतात की त्या सद्गुरूची कथा चुकोनी झालो बोलता, थोर अपराधू हा माझे माथा, क्षमा होत श्रोता करावी. वृथा बोलिलो नाही जाण, झाले बोलावया कारण, दत्तात्रेय शिष्य कथन करिता जनार्दन आठवला. मी जरी नाठवी जनार्दनासी, परी तो विसरो नेदीच आपणासी. हटे दे तुसे आठवणेसी, अहर्निशी सर्वदा. जिकडे मी विसरो जाये, तिकडेची तो येऊनी राये. मी जरी त्याचकडे न पाहे, ते न पाहणे होय तो माझे. मी न करी त्याची कथा, तब तोच होय मुखी वक्ता. ऐसे बलात्कारे बोलविता, काय म्या आता करावे. त्या माझ्या सद्गुरूंची अनुग्रह कथा मी चुकून बोललो, हा थोर अपराधच झाला. श्रोत्यांनी त्याबद्दल मला क्षमा करावी. पण हे मी काही उगीच बोललो नाही. ते बोलायला एक कारण झाले. ते म्हणजे मला श्री दत्तप्रभूंच्या शिष्यांविषयी सांगताना सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराजांचेही स्मरण झाले. मी जरी त्यांची आठवण करीत नाही असे म्हटले तरी ते मला आपला विसर पडूच देत नाहीत. ते हट्टाने अहोरात्र निरंतर मला आठवणच देत असतात. मी जिकडे विसरतो तिकडे तेच येऊन राहतात. मी जरी त्यांच्याकडे न बघितले तरी ते माझे न पाहणे तेच होतात. मी त्यांची कथा जरी करीत नसलो तरी तेच माझ्या मुखात वक्ते होऊन राहतात. असे बळजबरीनेच ते मला बोलायला लावतात. मग आता या परिस्थितीत मी करावे तरी काय. श्री संत एकनाथ महाराजांचा हा भक्तिभाव खरोखरच अत्यंत विलक्षण आहे. अशा सद्गुरू भक्तीच्या परम उत्कर्षाने त्यांनी अहर्निश सद्गुरू सेवा साधली आणि ते त्यामुळेच अंतर्बाह्य कृतकृत्य झाले. श्री एकनाथ महाराजांची गुरुसेवा. आपल्या 6 वर्षांच्या देवगड येथील वास्तव्या काळात श्री संत एकनाथ महाराजांनी कठीण अशी सद्गुरू सेवा किती तन्मयतेने व निष्ठेने केली याची कल्पना आपल्याला त्यांच्याच एक सुंदर प्रेमळ अभंगावरून नीट येऊ शकेल. या भावमधुर अभंगातून ते सांगतात की सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी, नित्य करिता गुरुसेवा प्रेम पडी बर होत जीवा. आळस येवोची सरला राणुकेचा ठावो गेला, तहान विसरली जीवन भूक विसरली मिष्टान्न. जांभईची वाव पुरता सवडनाईची तत्वता, ऐसे सेवे गुंतले मन एका जनार्दनी शरण. अशा सेवेत ते निमग्न असतानाच एका गुरुवारी देवगडावर परचक्राची धाड आली. श्री जनार्दन स्वामी महाराज तर समाधीत प्रगाढ अवस्थेत होते. गडावर सर्वत्र हलकल्लोळ उडाला. सेवकांना समाधी लावून बसलेल्या स्वामींना जागे करून वर्दी देण्याचा धीर होईना. श्रीनाथ महाराजांना हे कळताच सद्गुरूंच्या समाधी सुखात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच त्वरेने सद्गुरूंचा युद्ध पोशाख अंगावर चढवला व ते हाती शस्त्र घेऊन अश्वारूढ होऊन युद्धासाठी जोशाने बाहेर पडले. 4 घटका घोर रणकंदन होऊन शत्रू पूर्ण नामोहरम झाले, पराभूत होऊन पळून गेले. या प्रसंगी श्रीनाथ महाराजांनी रणांगणावर जे पराकोटीचे शौर्य व धाडस दाखविले त्याने सगळेच आश्चर्यचकित झाले. मात्र त्यांच्या वेशामुळे हे जनार्दन स्वामीच आहेत अशीच सगळ्यांची धारणा झाली होती. त्यामुळे गडावर सगळीकडे जनार्दन स्वामींची स्तुती होऊ लागली. श्रीनाथ महाराजांनी गुपचूप आत जाऊन
पोशाख उतरून जेथला तेथे ठेवला व ते काही न बोलता परत आपल्या सेवा कार्यात मग्न झाले. कालांतराने हे जेव्हा श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या ध्यानात आले तेव्हा त्यांना आपल्या या शिष्याच्या गुरुनिष्ठेचे व सेवाव्रताचे खूपच कौतुक वाटले. सद्गुरू सेवेचा आदर्शच अशा प्रकारे इतरांसाठी घालून देणारे श्रीनाथ महाराज खरोखरीच धन्य होत. अशा खडतर सेवेने त्यांचे सद्गुरू प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना साक्षात श्री दत्तप्रभूंचे दर्शन आणि कृपाप्रसादाचा लाभ घडवून कृतार्थ केले. श्री एकनाथ महाराजांची परंपरा. या धन्यतेच्या अनिवार्य आवेगात श्रीनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरू परंपरेचे वर्णन करणारा एक बहारीचा अभंग लिहिला आहे. तो असा: करी जो सृष्टीची रचना तया न कळे ब्रह्मज्ञाना तो श्रीनारायणा शरणरी घे. न कळे ब्रह्मज्ञान म्हणून धरतसे चरण नारायण परिपूर्ण उपदेशी ब्रह्मा. ब्रह्मात्री ते सांगत ब्रह्मज्ञान हृदयी भरित अत्री पूर्ण कृपे स्थित दत्तात्रेया सांगतसे. दत्तात्रेय कृपे पूर्ण जनार्दनी पूर्ण ज्ञान जगती संपूर्ण एकरूपी तयासी. एका जनार्दनी पूर्ण ब्रह्मज्ञानाची खूण बोधवण्या संपूर्ण मिळविले आपणिया. अशा परमसद्गुरू भक्त श्री संत एकनाथ महाराजांच्या स्वानुभवाचे बोल असलेला प्रस्तुत अभंग मुद्दामच आज प्रवचन सेवेसाठी घेतलेला आहे. श्री दत्त जयंतीच्या पुण्यप्रद महोत्सवाच्या निमित्ताने आपणास सद्गुरू तत्वाचे आकलन या अभंगाच्या अभ्यासाने करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी श्री सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जाऊन हे अति कठीण कार्य त्यांनीच करुणाकृपेने पार पाडून द्यावे अशी अगोदर कळकळीची प्रार्थना करते. श्री संत एकनाथ महाराजांचा हा अभंग सद्गुरू स्वरूप आणि सद्गुरू कृपेचा अगाध महिमा दाखविणारा आहे. श्री संत एकनाथ महाराज व श्री संत तुकाराम महाराजांचे आपल्यावर अनंत उपकारच आहेत. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज जे काही आपल्या गूढ भाषेत सांगून गेले ते सर्व या दोघा संतांनीच स्पष्ट शब्दात आपल्याला वेळोवेळी समजावून सांगितलेले आहे. श्री सद्गुरू गणेश रूप. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात की सद्गुरू तत्व हे ओंकार स्वरूप म्हणजे गणेश रूपच आहे. कारण श्री गणेश हे ज्ञानाचे विद्येचे अधिष्ठाते आहेत. श्री गणेश हे ज्याप्रमाणे ज्ञानदाते आहेत, अज्ञानाचा नाश करणारे आहेत, त्याचप्रमाणे श्री सद्गुरूही अज्ञानाचा नाश करून ज्ञानयुक्त भक्ती प्रदान करणारे आहेत. ही सद्गुरू शक्तीच नाद रूपाने स्फुरण पाहून अ उ म अशी ओंकार रूप होते. त्या नादातूनच सारस्वताचा सर्व विस्तार होतो. श्री ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी सद्गुरू तत्वाचेच श्री गणेशाच्या रूपकाने मोठे सुंदर वर्णन केलेले आहे. त्यात माऊली म्हणतात की अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक डुले ते तर शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. अकार हे या ज्ञान गणेशाचे उभय चरण आहेत. उकार हेच त्याचे विशाल उदर आहे. मकार हे त्याचे महामंडलाकार मस्तक आहे. या तिन्ही मात्रा जेथे एकवटतात तेथे शब्दब्रह्म प्रगटते. म्हणून श्री सद्गुरू कृपेनेच आपले त्या आदिबीजाला प्रणवाला सद्गुरू रूपाला नमन घडते. ओंकाराचे औचित्य. ओंकाराच्या उच्चारानेच सर्व वैदिक कर्माचा प्रारंभ होतो. तसेच ओंकार रूप म्हणून गणेशपूजनाने सर्व कर्मांचा प्रारंभ होतो. या ओंकारांपैकी बिंदू म्हणजे परमतत्व होय. अर्धमात्रा हा नाद आहे. अकार चरण युगुल म्हणजे मूलाधारापासून खाली ब्रह्मदेव सृष्टी आहे. उकार उदार विशाल अशी मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत विष्णू सृष्टी आहे. त्यानंतर मकार महामंडल म्हणजे आज्ञाचक्रापासून ते सहस्रारापर्यंत शिवसृष्टी आहे. याप्रमाणे अकार उकार व मकार